लागे अगं अजून बरं वाटत नाही का ग तुला? आत्या नाही ना हो. एका जागेवर नऊपणा अशक्तपणा पण जाणवतोय. हात पाय पण लय दुखतात. डॉक्टर नाही ग? नाही बाहेर नाही जाणवते, आतल्या आत जाणवते. मग अवघड होऊन बसलं की समज. आता उत्सवाला कशी येणार ग तू? तेच तर आत्या, मला नाही जमणार. बरं ठीक आहे, नगे येऊस आराम कर आणि मी बी जात नाही. मी थांबते तुझ्या सांगते. अहो नाही नको, असं नका करू. आपल्या घरनं प्रसाद आहे ना, तुम्ही तिकडं ध्यान द्यायला पाहिजे. आणि माझं काय, मी आरामच करणार आहे. तुम्ही नका काळजी करू. फुले काय झाले जाग बघ. हा बघते. आले आले. कधी आवरत नाही, वेळेवर येत नाही कधी. फुलताय येते ना उत्सवाला? वय ग येते. हाय का आता? हा बाहेर समजे जण तुझी वाट बघते ती, आणि तू इथं फुकटच्या गप्पा मारती. वय ग अगं रंजक, गप्पा नाही मारत ग मी. बघ लालेला आपलं बरं नाहीये, आणि तिला कसं एकटीला सोडून जायचं आपण? हाय का आता? लालीनी एकटी? अगो बाई, दैत्याची एवढी सेवा केलीये, मुखवटे रंगवले, हा ही काय घाबरणार आहे? वय ग रंजे, फुलाताय आपण नव्हतं सांगितलं नको ती जबाबदारी उरावर घ्यायला. आता निस्तरायला आलंय ना, तर निस्तर म्हणावं. अरे काय झालं, येत आहे की नाही? आले आले. फुलाताय बघ बाई, हिचं काय करायचं ते यांचं कोण ऐकून घेईल. जाते मी. आत्या तुम्ही जावा, मी गोळ्या खाऊन झोपणारच आहे. आणि हा उत्सव लय महत्वाचा आहे. अगं अशी काय करते आज? काय वेळ लागतोय एवढा? ती लाली आजारी आहे, फुलाताई बसली गप्पा मारीत. ए फुले, बघा जावा तुम्ही, नाहीतर आप्पा तुम्हाला पण वरडतील आणि मला पण वरडतील. जावा जावा जावा. आप्पा अहो किती वेळ, चला की जाऊ की. ते काय ते फुलं आणि ती लाली बसले अजून पाहिले ना. काय चाललंय याचं काय? आलो बघून मी. बघ लालीजी काय हो, काय झालं? बरं नाही रे तिला. जेव्हापासून ती देवळात गेली आहे ना मग, तेव्हा तिला वाटत होतं कोणतरी तिचा जीवच घेतोय. बघ त्याचीच हाय खाल्ली असणार पोरीनं. अरे बाप रे. मग लालीजी तुम्ही काय घरी थांबू नका बरं, चला देवळात चला आमच्या बरोबर. नाही नको अहो,